वेळ किती वेगाने पळतो ना, खरंच. असं का म्हणत असेल मी? सांगते. आज आहे 6 एप्रिल, माझ्या आईचा वाढदिवस. मागच्या वर्षी 6 एप्रिलला आईचा वाढदिवस आम्ही जर्मनीमध्ये साजरा केला होता. सोबतच राजवीरचं बारशाचा कार्यक्रमसुद्धा त्याच दिवशी होता आणि योगायोगाने रामनवमीसुद्धा होती. आता बारशाचा कार्यक्रम आम्हाला पारंपरिक पद्धतीने करायचा होता, तर त्यासाठी आम्ही खूप छान तयारी केली होती. वसंत ऋतू होता, त्यामध्ये आम्ही छान शॉपिंग करायला गेलो होतो. रिटर्न गिफ्ट आहे, लोकांना आमंत्रण द्यायचं आहे. राजवीरला आम्ही पहिल्यांदा आमच्याकडनं जे गिफ्ट आहे ते सोन्याचे कडे केले होते. आईसाठी वाढदिवसाची अंगठी छान सोन्याची गिफ्ट केली तिला. त्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग होती. रिटर्न गिफ्ट पॅक करायचे होते. आदल्या दिवशी कार्यक्रमाची तयारी जी करायची आहे, पूर्ण डेकोरेशन आहे ते सगळं करायचं होतं आणि इतकी सगळी छान तयारी केल्यानंतर तो दिवस आला बारशाच्या कार्यक्रमाचा. खूप छान आम्ही तयारी करून एंट्री केली, स्वागत झालं. पारंपरिक पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, बाळाला पाण्यात टाकायचं असतं, आत्याने कानामध्ये नाव सांगायचं असतं. या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे केल्या आणि अजूनही जेव्हा राजवीरला पाण्यात टाकलं आणि सगळ्या मैत्रिणींनी गाणं म्हटलं, ते गाणं अजूनही आठवतं. हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा. कितीतरी दिवस आम्ही ते गाणं म्हणत होतो. सॉरी फॉर माय व्हॉईस. आणि खरंच या सगळ्या आठवणी जेव्हा समोर येतात, खूप छान वाटतं. बाळाचा कार्यक्रम झाल्यानंतर आजीचा वाढदिवस सेलिब्रेट केला, आजीला गिफ्ट दिलं. हे सगळं बघून ती इतकी ओव्हरवेल्म झाली होती. तिला खूप भरून आलं होतं आणि ती खूप आनंदी होती त्या दिवशी. जेवणात सांगायचं झालं तर मस्त भारतीय जेवण होतं. या सगळ्या आठवणींमध्ये मी इतकंच म्हणेल, की मला या कार्यक्रमासाठी सगळ्या मित्रपरिवारांनी खूप जास्ती हेल्प केली आणि माझ्या या प्रेग्नन्सी आणि पोस्टपार्टम जर्नीमध्ये रजतची तर मला खूप 100% मदत आहेच, पण तितकाच वाटा माझ्या आईचा पण आहे. तर आजच्या दिवशी मी माझ्या आईला ती तर तिच्या बाळाची लहानपणापासून खूप काळजी घेतच आहे, पण बाळाची पण ती घेतीच आहे अजूनही. तर इतक्या छान काळजी घेणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि राजवीरकडनं थँक यू.